नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर शुभ सकाळ. सकाळी उठले आणि सकाळी सकाळी आपल्या अप्सरांना खायला टाकायला आलेली आहे मी इकडं. कारण अगोदर टाकून गेलते मी सकाळी सोडलं तेव्हा, पण आता परत एकदा आले इकडं. देवपूजा केली, फुलं घ्यायला आले आणि चला म्हणलं एक डब्बाभर तांदूळ परत एकदा आपल्या अप्सरांना टाकून येऊया. कारण आज पाऊस नाही आहे, वातावरण थंड आहे, ऊन पण नाही, एकदम फ्रेश वातावरण आहे. आणि आपल्या अप्सरा आज पूर्ण शेडच्या बाहेर आहेत आणि आपले बदकं पण बाहेर आहेत. त्यामुळं चला म्हणलं आता परत एकदा ह्यांच्याकडे चक्कर मारून यावे म्हणून मी इकडं आलेली आहे शेडकडं. आणि बघू शकता तुम्ही आपला पसारा खूपच वाढलेला आहे आता अप्सरांचा. चला तर ह्यांना सगळं खायला टाकून झालं आहे. आणि आता इकडं बघा आपण एक केसर आंब्याचं झाड लावलेलं आहे. त्याला मिनिमम 4-5 दिवस झालेले आहेत. आणि हे बघा आपले सगळे झाडं पण आता छान ग्रो करायला येतात, कारण पावसानं झाडं चांगलेच येतात. आपण किती बी पाणी घाला पण पावसाच्या पाण्याचं वेगळंच हे असते. हे बघू शकता तुम्ही आपला शेवगात एकदम छान झाला आहे. आपल्या हे नेटच्या वर गेलेला आहे, जाळीच्या वर गेला या. चला तर आता इकडलं झालं आहे अप्सरांना खायला टाकून. आता चला पोळ्या बनवते. चला आता वातावरण खूप फ्रेश आहे, एकदम छान आहे. ऊन बघा. पूजा पण झाली आहे छान अशी. घरातलं पण पूर्ण सगळं आवरून घेतलंय हे बघा एकदम. आणि आता चला किचनमध्ये मी उंडा मळून ठेवलेला आहे. मला आता पोळ्या करायच्यात, भांडे पण घासून झालेले आहेत. हे बघा इकडं उंडा मळून ठेवलाय. आता चला कार्तिकचा डबा बनवते. पोळी भाजी बनवायची आहे मला, आता ते करून घेते मी. कारण वातावरण छान आहे, गरम पण होईना झालं, एकदम फ्रेश वातावरण आहे. आता ते स्वयंपाक करून घेते, मग नंतर निवांत बसता येते. हे बघा छान अशी मी गिरवीची भाजी बनवणार आहे. त्यामुळं खडा मसाला, कांदा हे सगळं आता थोडंसं म्हणजे थोडंसं फ्राय करून घेत आहे. आणि त्यामध्ये टमाटर टाकून मस्त अशी त्याची पेस्ट बनवायची. छान अशी आज शेवभाजी बनवणार आहे कार्तिकच्या डब्यासाठी, आणि दादाला पण आवडती आहे, त्यामुळं आज शेवभाजी आहे. हे बघा छान अशी मिक्सरमधून टमाटर कांदा याची पेस्ट तयार करून घेतली आहे. आणि आता छान मी शेवभाजी बनवते गिरवीची. आणि आता रेसिपी काय आपली साधी सिंपलच बनवते, जशी मी सोयाबीनची भाजी बनवते ना तशीच पनीरची भाजी पण, आणि तशीच मी शेवभाजी पण बनवते. आणि आता चला तर मी भाजी बनवून घेते. या चहा घ्यायला. आता स्वयंपाक करत करत चहा प्यायले, कारण वातावरण एकदम थंड आहे बाहेर, फ्रेश वाटायले. त्यामुळं एकदम कडक चहा बनवली, एकदम छान. हे बघा सगळं चकचक झालं आहे, स्वयंपाक पण झाला आहे, आणि सगळं माझं किचन पण आवरून झालेलं आहे. आणि आता इकडलं पण सगळं आवरलं, तुम्ही बघू शकता. ती उशी फक्त कार्तिकनं खाली पाडली आहे, मग मस्ती करू लागला उगं. आणि ह्याच्यात दळण आणलेलं आहे, एकदाच 10-15 किलो गव्हाचं दळण आहे. आता ते पण सोडून डब्यामध्ये भरायचं आहे. आणि बाकी सगळे कामं आवरलेत माझे. चला तर सगळं आवरलं आणि बसले मी. कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा?
आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे.